कौटुंबिक वादातून पतीने तीक्ष्ण हत्याराने पत्नीच्या गळ्यावर वार करून खून केल्याची घटना शनिवारी दुपारी 2च्या सुमारास देवपूरमधील नकाने रोडवर घडली। घटनेनंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या संशयित पतीला पोलिसांनी अवघ्या काही वेळातच ताब्यात घेतले। त्याने ह्या प्रकरणानंतर विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। भरदिवसा घडलेल्या ह्या घटनेमुळे खळबळ उडाली। देवपूरमध्ये अनिता हिरा बैसाने वय 40 वास्तव्यास आहे। त्या दोन्ही भांडी करतात। त्यांच्यात व पती हिरामन वाल्मिकी बैसाने वय 49 यांच्यात नेहमी कौटुंबिक वाद होत होते। शनिवारी दुपारी अनिता बैसाने ह्या कामावरून घरी जात असताना पती हिरामन बैसाने याने त्यांना पाजरा नदीकिनारच्या समांतर रस्त्यावर छत्रपती हॉस्पिटलच्या पाठीमागे अडवले। तसेच मारहाण करून चाकूने अनिता बैसाने यांचा गळा चिरला। यात अनिता बैसाने यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर हिरामन बैसाने याने पळ काढला। नंतर तो जवळच लपून बसला होता। घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। घरगुती वादातून संशयित पती हिरामन बैसाने याने पत्नी अनिता बैसाने यांच्या गळ्यावर वार करून खून केल्याचे पोलिसांनी सांगितले।